मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू झालाय। उद्या ते सांगली जिल्ह्यात येणार आहेत। जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृतीसाठी जाहीर सभा होणार आहे। तत्पूर्वी विश्रामबाग ते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली काढण्यात येणार आहे। या सभेला जिल्ह्यातील मराठा समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले। आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत। या निवडणुकीत राज्यातील सर्व 288 जागांवरील उमेदवार पाडा, सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही धडा शिकवा असं आवाहन त्यांनी केलंय। त्यावेळी त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा 7 ऑगस्टपासून सुरू झालाय। 7 ऑगस्टला सोलापूर येथे जाहीर सभा झाली, त्यानंतर गुरुवारी सांगली जिल्ह्यात ते येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर त्यांच्या दौऱ्याचं नियोजन करण्यात आले। गुरुवारी दुपारी 1 वाजता सांगोला मार्गे नागज येथे येणार आहेत। तिथून पुढे शिरढोण मार्गे मिरज येथे येत आहेत। मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मिशन हॉस्पिटल चौक मार्गे सांगलीमध्ये येतील। मिरजेतून रॅली अंदाजे दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे। विश्रामबाग ते राम मंदिर मराठा क्रांती मोर्चा चौकात शांतता रॅली काढली जाईल। सायंकाळी 5 वाजता रॅलीचं सभेत रूपांतर होणार आहे। गुरुवारी सायंकाळी जाहीर सभा संपल्यानंतर जरांगे पाटील यांचा सांगलीत मुक्काम आहे। शुक्रवारी रोजी सकाळी 9 वाजता सांगलीहून कोल्हापूरकडे ते रवाना होणार आहेत।